नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर धरती. ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHBSc नर्सिंग CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी सिनोनिम्स अँड अँटोनिम्सचे टॉप MCQ क्वेश्चन बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता सिनोनिम्स अँड अँटोनिम्सचा आजचा शेवटचा व्हिडिओ असेल. उद्यापासून आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही MHBSc नर्सिंग CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी आम्ही एक कम्प्लीट कोर्स घेऊन आलो आहोत. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, त्यासोबतच 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, 2000+ MCQ क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त एका कोर्समध्ये अवेलेबल आहेत. अजून काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिला आहेत, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ऍक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन प्ले स्टोअर वरती जाऊन डाउनलोड करा. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या डाऊनवर्ड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाका. म्हणजे कुठलं आहे, BSc नर्सिंग असं टाईप केल्यानंतर तुम्हाला BSc नर्सिंगचा कोर्स दिसेल. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. त्यानंतर तुम्हाला तो कोर्स ऍक्सेस होईल. चला आता आजच्या टॉपिक कडे वळूया, जे आहेत सिनोनिम्स अँड अँटोनिम्स. तर आता पहा, फर्स्ट क्वेश्चन आहे सिनोनिम ऑफ ईगर. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, 4 ऑप्शन्स आहेत: रिलक्टंट, एन्थुझियास्टिक, इनडिफरंट, लेझी. तर यातलं व्हिडिओ पॉज करा, तुमचा आन्सर फाइंड आउट करा आणि तुमचं आन्सर बरोबर आहे का ते माझ्यासोबत क्रॉस चेक करा. तर आधी ईगरचा अर्थ जाणून घेऊ आपण. तर ईगरचा अर्थ होतो एकदम एक्साइटेड, म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी खूप एक्साइटेड असणं, म्हणजे उत्सुक असणे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, तर उत्सुक होतो. आता फर्स्ट ऑप्शन आहे रिलक्टंट. रिलक्टंट म्हणजे जो एक्साइटेड नाहीये किंवा अनविलिंग किंवा कोणतीही गोष्ट करण्यासाठी उत्सुक नाहीये, म्हणजे अनिच्छुक. सेकंड आहे एन्थुझियास्टिक. एन्थुझियास्टिक म्हणजे देखील उत्साही असा होतो. इनडिफरंट. इनडिफरंट म्हणजे म्हणजे ज्याला जो इंटरेस्टेड नाहीये किंवा जो केअरिंग नाहीये, ओके, असा अर्थ होतो. लेझी म्हणजे आळशी असा होतो. तर आता इथे सिनोनिम काय असेल, समानार्थी शब्द ईगरचा, तर ऑप्शन बी हा करेक्ट असेल. बरोबर आहे, एन्थुझियास्टिक. सिनोनिम ऑफ ईगर इज एन्थुझियास्टिक. ओके, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय असेल, बी. नेक्स्ट क्वेश्चन बघू, अँटोनिम ऑफ जनरस. आता जनरसचा अर्थ काय होतो, जो उदार आहे, म्हणजे कुठली गोष्ट सहजपणे देऊन टाकतो. आणि आता पहा, आपल्याला ऑप्शन्स काय आहेत, बेनेवोलेंट, सेल्फिश, काइंड, चॅरिटेबल. आता फर्स्टचा अर्थ काय होतो, तर फर्स्ट बेनेवोलेंटचा अर्थ काय होतो, तर दयाळू असा होतो. सेल्फिश म्हणजे स्वार्थी होतो. काइंड म्हणजे पण होतो. आता काइंडचा अर्थ माहितीये का तुम्हाला, त्याचा अर्थ होतो दयाळू. आणि चॅरिटेबलचा अर्थ काय होतो, दानशीर. तर आता अँटोनियमचा अर्थ आहे बघा, काइंडचा अर्थ पण दयाळू होतो. चॅरिटेबल म्हणजे तो कंटिन्यू दान करतो किंवा दान देतो. मग इथे अँटोनिम काय येईल जनरसचा, तर सेल्फिश येईल. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय असेल, तर बी हा करेक्ट ऑप्शन असेल. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू, सिनोनिम ऑफ अपॅथेटिक. तर आपल्याला 4 ऑप्शन्स आहेत त्याच्यासाठी, पॅशनेट, इनडिफरंट, एन्थुझियास्टिक. तर त्याआधी आपण कशाचं हे पाहू, अर्थ अपॅथेटिकचा अर्थ पाहू. तर त्याचा अर्थ होतो एकदम म्हणजे जो केअरिंग नाही, नॉट केअरिंग अशा टाईप मध्ये. ओके, आता केअरिंग म्हणजे काळजी घेणे हे माहितीये, मग हा येईल का, हा येणार नाही, सॉरी. पॅशनेट. पॅशनेट म्हणजे एकदम उत्साही, म्हणजे
एखादा व्यक्ती असतो तो त्याच्या कामाबद्दल खूप पॅशनेट असतो असं म्हणतो बघा आपण. तर तसं थर्ड ऑप्शन आहे इनडिफरंट. इनडिफरंटचा अर्थ आपण लास्ट क्वेश्चन मध्ये बघितला होता, जो इंटरेस्टेड नाहीये असा. आणि एन्थुझियास्टिक म्हणजे खूप उत्साही. मग करेक्ट ऑप्शन काय येईल? इनडिफरंट. जो उत्साही जो म्हणजे उत्साही नाहीये किंवा इंटरेस्टेड नाहीये, म्हणजेच नॉट केअरिंग, म्हणजे जो पण इंटरेस्टेड नाहीये. म्हणजे करेक्ट ऑप्शन सी असेल. राईट. नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा आता अँटोनिम ऑफ ट्रान्सपरंट. आता ऑप्शन्स आहेत आपल्याला क्लिअर, ओपॅक, विजिबल, शायनी. तर आपल्याला माहिती आहे ट्रान्सपरंट म्हणजे आरपार सगळं दिसणं. म्हणजे आता एखादा ग्लास आहे तर ग्लास काय आहे? ट्रान्सपरंट आहे. म्हणजे इकडची वस्तू इकडून जर पाहिलं, ग्लासच्या एका साईडने पाहिलं तर दुसऱ्या साईडचं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. आता ऑप्शन्स बघा. क्लिअर, क्लिअरचा अर्थ काय होतो? स्पष्ट. मग हा याचा अँटोनिम येणार आहे का? नाही येणार. ओपॅकचा अर्थ होतो नॉन ट्रान्सपरंट, म्हणजे भिंत. भिंत कशी आहे? ओपॅक आहे, म्हणजे या साईडने पाहिलं तर भिंतीच्या त्या साईडचं आपल्याला दिसत नाही. विजिबलचा अर्थ होतो दिसणे, स्पष्टपणे दिसणे. आणि शायनीचा अर्थ काय होतो? तर चमक असणे, चमकदार असणे. ओके, सो करेक्ट ऑप्शन इथे काय असेल? ऑप्शन बी, ओपॅक. पहा नेक्स्ट क्वेश्चन पाहू आता. एक मिनिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे सिनोनिम ऑफ वास्ट. आता 4 ऑप्शन्स आहेत पहा. स्मॉल, ह्यूज, टायनी, नॅरो. आता क्वेश्चनचा अर्थ बघू आधी दिलेल्या वर्डचा. तर वास्ट, वास्ट म्हणजे एकदम मोठ्या प्रमाणात किंवा जास्त किंवा मोठं, प्रचंड अशा टाईपमध्ये होतं. म्हणजे आता एखादी गोष्ट आपण म्हणतो की वास्ट, खूप वास्ट झाली, म्हणजे नेटवर्क म्हणजे किंवा सोशल मीडिया खूप वास्ट आहे आजच्या दुनियेत, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पसरली आहे. तर आता पहा पहिला ऑप्शन काय? स्मॉल. स्मॉल म्हणजे छोटा, म्हणजे हा सिनोनिम येईल का? नाही येणार. ह्यूज म्हणजे मोठा, हा येईल बघा याचा सिनोनिम. ओके, अजून बघू. टायनी म्हणजे छोटा आणि नॅरो म्हणजे अरुंद. ओके, मग करेक्ट ऑप्शन कुठला असेल? तर बी हा करेक्ट ऑप्शन असेल, ह्यूज. नेक्स्ट क्वेश्चन बघू. अँटोनिम ऑफ टॉलरंट. आता पहा टॉलरंटचा अँटोनिम फाइंड आउट करायचा आपल्याला. 4 ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट आहे पेशंट, सेकंड आहे इनटॉलरंट, थर्ड आहे काइंड आणि फोर्थ आहे अंडरस्टँडिंग. तर पहिल्यांदा आपण पाहू टॉलरंटचा अर्थ काय होतो? तर सहनशीलता किंवा आता एखादा, एक मिनिट, सहनशीलता म्हणजे सहन करण्याची कॅपॅसिटी, म्हणजे एक्सेप्टेबल आहे. आता आपल्याला याचं काय विचारलंय? सिनोनिम आहे विचारलाय. आता फर्स्ट होतो पेशंट. पेशंटचा अर्थ होतो काम. इनटॉलरंटचा अर्थ काय होतो? नॉट एक्सेप्टेड. और नॉट एक्सेप्टेबल. काइंडचा अर्थ काय होतो? दयाळू. आणि अंडरस्टँडिंगचा अर्थ काय होतो? समजूतदार. ओके, तर मग याचा करेक्ट ऑप्शन काय येईल? तर बी ऑप्शन येईल, इनटॉलरंट. बरोबर आहे. अँटोनिम ऑफ टॉलरंट इज इनटॉलरंट. नेक्स्ट क्वेश्चन बघू. सिनोनिम ऑफ सिरीन. तर आपल्याला पहा क्वेश्चन मध्ये 4 ऑप्शन्स आहेत. अजायटेड, काम, अँग्री, रेस्टलेस. तर सिरीनचा अर्थ काय होतो पहा आधी. तर सिरीनचा अर्थ होतो काम किंवा शांत किंवा पीसफुल असा अर्थ होतो. काम, पीसफुल पण होता. ओके, किंवा शांत असा अर्थ होतो. पहा आता ऑप्शन्स कडे पाहू. फर्स्ट आहे अजायटेड. अजायटेड म्हणजे डिस्टर्ब असणे. ओके, किंवा अस्थिर असणे. सेकंड आहे काम. काम म्हणजे शांत होतं. अँग्री म्हणजे एकदम रागिष्ट, रागावलेला. आणि फोर्थ आहे रेस्टलेस म्हणजे एकदम अस्वस्थ असणे किंवा अनइझी फील करणे. तर मग करेक्ट इथं ऑप्शन काय येईल? सिनोनिम ऑफ सिरीनचा काय येतो? तर काम
असा येतो. बरोबर आहे, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय असेल तर बी असेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा, अँटोनिम ऑफ करेजियस. आता पहा इथे आपल्याला 4 ऑप्शन्स दिले आहेत. फर्स्ट आहे ब्रेव्ह, सेकंड आहे फिअरफुल, थर्ड आहे बोल्ड आणि फोर्थ आहे कॉन्फिडेंट. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे करेक्ट आन्सर असेल बी. का? कारण करेजियसचा अर्थ काय होतो तर करेजियसचा अर्थ होतो धाडस किंवा धाडशी वृत्तीचा. ओके. ब्रेव्हचा अर्थ काय होतो तर ब्रेव्हचा अर्थ देखील होतो धाडसी किंवा हुशार. फिअरफुलचा अर्थ काय होतो एकदम बिनधास्त किंवा फिअरफुल म्हणजे बिनधास्त नाही, म्हणजे जो घाबरलेला आहे, घाबरणे किंवा भीतीग्रस्त, अफ्रेड असा होतो. बोल्डचा अर्थ काय होतो की एकदम धीट. आणि कॉन्फिडंटचा अर्थ काय होतो एकदम आत्मविश्वासू किंवा हा आत्मविश्वासू. तर करेक्ट ऑप्शन काय असेल तर बी इथे. नेक्स्ट क्वेश्चन बघू, सिनॉनिम ऑफ क्विक. पहा वेगवेगळे 4 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे स्लगिश, सेकंड आहे स्लो, थर्ड आहे रॅपिड, फोर्थ आहे हेजिटंट. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, ते म्हणजे रॅपिड. तर विद्यार्थी मित्रांनो, आता क्विकचा अर्थ काय होतो तर क्विकचा अर्थ आपल्याला माहिती आहे तर लगेच असा होतो किंवा पटकन किंवा एकदम चपळ. ऑप्शन पाहू, स्लगिश. स्लगिशचा अर्थ काय होतो एकदम शांत म्हणजे हळूहळू, स्लो मुव्हिंग किंवा संथ. आणि सेकंड आहे स्लो. स्लो म्हणजे हळू किंवा मंद. थर्ड आहे रॅपिड. रॅपिड म्हणजे एकदम फास्ट. आणि हेजिटंट. हेजिटंट म्हणजे आता एखादी गोष्ट आपल्याला बोलायची आहे, ती आपण बोलू शकत नाही, म्हणजे काय आपण हेजिटेट करतोय ती बोलण्यासाठी असं. तर मग करेक्ट ऑप्शन इथे काय असेल सी ऑप्शन, रॅपिड. नेक्स्ट क्वेश्चन बघू, अँटोनिम ऑफ सिन्सिअर. तर सिन्सिअरचा अर्थ काय होतो ऑनेस्ट किंवा प्रामाणिक. ओके. तर आता पहा ऑप्शन्स आहेत वेगवेगळे. फर्स्ट आहे ऑनेस्ट. ऑनेस्ट म्हणजे एकदम प्रामाणिक. सेकंड आहे डिसेप्टिव्ह. डिसेप्टिव्ह म्हणजे मिसलिडिंग करणारा किंवा फसवणूक करणारा. थर्ड आहे जेन्युइन. जेन्युइन म्हणजे एकदम खरं खुरं. आणि ट्रूथफुल. ट्रूथफुल म्हणजे एकदम खरं किंवा ऑनेस्ट किंवा सिन्सिअर. तर इथे करेक्ट ऑप्शन काय असेल डिसेप्टिव्ह. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पहा डिसेप्टिव्हचा अर्थ आपल्याला माहिती आहे. तर डिसेप्टिव्हचा अर्थ होतो फसवणूक करणारा आणि सिन्सिअरचा अर्थ होतो प्रामाणिक. म्हणजे विरुद्धार्थी शब्द काय असेल सिन्सिअरचा, डिसेप्टिव्ह. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आता व्हिडिओ इथेच थांबूया. काही डाऊट्स असतील तर मला कमेंट थ्रू विचारा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या लाईक्समुळे तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं. ओके. तर थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.